घरामध्ये काही जणांना शेवग्याची आमटी आवडते तर काही जणांना शेवग्याचं वरण. पण मुलांचंच ऐकून मी आज इथं शेवग्याचं वरण बनवतेय. अजिबात मसाल्यांचा भडीमार करायचा नाही. एकदम सोप्या पद्धतीने आपण वरण बघूया. शेवग्यामध्ये असलेलं कॅल्शियम आणि फॉस्फरस याच्यामुळे हाडं जी आहेत ती मजबूत होतात. आयर्नमुळं हिमोग्लोबिन वाढते. तसंच व्हिटॅमिन सी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. असे बरेच लाभदायक घटक यामध्ये आहेत. त्यामुळे शेवग्याचं वरण चविष्टच नाही तर लाभदायक पण आहे. शेवग्याच्या शेंगा पातेल्यामध्ये शिजवून घेतल्या म्हणजे त्या ओव्हरकुक होत नाही. आणि तुरीची डाळ जी आहे ती पण मी कुकरला शिजवून घेतली आहे. जाडबुडाच्या पातेल्यामध्ये तेल गरम करून जिरं, मोहरी, हिंग, आलं, लसूण आणि कढीपत्त्याची चांगली फोडणी करून घेतली. फोडणीवरती शिजवलेल्या शेंगा घेतल्यात, टमॅटो घेतलेला आहे एक आणि मसाल्यांमध्ये हळद, लाल तिखट आणि मिठाचा फक्त वापर केलाय. तिखट आवडीनुसार कमी जास्त करायचे. शिजवलेलं वरण काढून घेतलंय. शेवग्याचं जे पाणी होतं तेच मी यामध्ये वापरते. थोडं पातळ वरण केलंय म्हणजे मला ते भाकरीसोबत कुस्करून खाता येईल. वरणाला दणदणून उकळी आल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि साजूक तूप इथे वापरलंय. वरण आपलं तयार झालंय.